पुढच्या बातमीकडे निवडणूक, अनियमित हवामान, ऊसावर अकाली आलेला फुलोरा आणि रोगाचा प्रादुर्भाव यामुळे देशातील साखर उत्पादनात 17% घट झाली आहे। महाराष्ट्रातील साखर उत्पादन 25 ते 30% घटलंय। मागील आर्थिक वर्षातील देशातील 290 लाख टनाच्या तुलनेत यंदा 241 लाख टन उत्पादन झालंय। या हंगामात 533 साखर कारखान्यांपैकी 380 कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपलाय। गेल्या वर्षी याच दिवशी 534 कारखान्यांपैकी केवळ 240 कारखाने बंद झाले होते। साखरेचे उत्पादन घटल्यानं दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। मला असं वाटतं की 17.5% अपेक्षित उत्पादनापेक्षा सुद्धा साखरेचं प्रोडक्शन कमी झालेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणि त्यामुळं आता सध्या आपल्याला हा ऑफ सीझन मोठा आहे, कारण ऑक्टोबरपर्यंत काही नवीन साखर बाजारामध्ये येऊ शकत नाही। त्यामुळं आता आम्ही केंद्र सरकारला पण एक पत्र लिहिलेलं आहे फेडरेशनच्या वतीनं